हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आपली वगार बिमार होती 2-3 दिवसामध्ये आपण काही ब्लॉग बनवले नाही. आणि आपल्या वगारची तब्येत खूप खराब होती. काही तब्येत ती चांगली होऊन नाही राहिली. आपण आता चांगला डॉक्टर बोलायला होता. आणि डॉक्टर साहेबचा विषय काढला आणि डॉक्टर साहेबसाठी आले डायरेक्ट. आणि तिला येता बरोबर डायरेक्ट सलाईन चालू करून दिले. काय या वगारचं टेन्शन घेऊ आपल्याला काही जेवण दखत नाही बा. आणि ती एक सलाईन झाली आणि दुसरी दिली एक लावून. काय झालं बा काय माहिती, आपल्या वगारले तर पोटच फुगेला बा. आणि डॉक्टर साहेबने ट्रीटमेंट केल्याबरोबर तिने रिझल्ट दाखवायला चालू केला. म्हणजेच की थोडीशी तब्येत चांगली झाली तिची. आता डॉक्टरने म्हटलं की तिला वायल चारा खाऊ घाला. आपल्याला माहिती आहे वायल चारा कुठे आहे, आपल्या अमोल वावरात. अटी होता मक्क्याचा वायल चारा पडेल, पण हाही थोडासा खराब होता. मग बाबा दुसरा आणलो, पण हा घेऊन जाऊ थोडसा. इकडे चाराची बांधली बी ना जर्सी पेंडी. मग ते घेतले खांद्यावर आणि हिचं वजन होतं, कारण की वायल चारा होता ना तो. मग तो चारा आणून टाकून दिला आपल्या वगारले. आणि तिचं पोट बी उतरलं म्हणा आता. आणि चला म्हटलं आज पहिल्यांदा लवकर जेवण खाऊन करून घे. मग मी चाललो दुकानात दही आणायला. आणि आपल्या हप्त्यातून एक रट्टा असते, कारण की आपल्याला दहीला आवडते. मग इकडे दही घेतलं पावभर, कारण की आपण एकटे असतो खाणारे जास्त. आणि चला म्हटलं मला खूप भूक लागली, कारण की आपली वगार चांगली झाली नाही. आता सट्ट जेवण खाऊन करू. आणि घरी आला तर वाढल्यावर तोंडात पाणी जायला लागलं, कारण की भूक बी लय लागेल होती. आणि व्हिडिओ काढणं आपलं अर्जंट आहे. तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ काढला हे जमते आपल्याला. पण आमच्या गावात एक घटना अशी घडली की आता मी तुम्हाला सांगतो. एका लहान पोराने फाशी घेऊन त्याचे जीव गमावले. हे गोष्ट सांगायला किती धक्कादायक आहे ना. पोरांनो कशाला या जीव गमवतात रे. आपल्याला देवाने एकच जिंदगी दिली असते, ते चांगली जगायची. लय लोक असे म्हणतात की माणसाला 7 जन्म भेटतात, पण तसं काही नसते रे. एकच जीवन असते, ते आपण चांगलं जगणार नाही ते कसं होईल. तुमच्या आई बाबावर काय बीतते याचा विचार केलाय का तुम्ही कधी? असे चुकीचे निर्णय घ्यायच्या पहिले तुम्ही 4-5 वेळा स्वतः जा की आपण काय करू राहिलो. हे माझी गोष्ट नेहमी लक्षात ठेवता तुम्ही. आणि इकडे आमचा असा विषय चालू होता की जेव्हा त्याच्या पोराला आवाज देऊ राहिले, पण तो काही ऐकून नाही राहिला. तो फक्त याले त्याला दगडच मारायचं काम करे. आणि थोडी तब्येत बी आपल्या वगैरेची आता बरी दिसू राहिली. इकडे मम्मीने हे घेतली थैली, आपल्याला लागतात अमोल का तडी हिरवा चारा आणण्यासाठी. आणि आता पैदल बी जाणं जीव राहिलं, पण आपली गाडी आहे ना, काय टेन्शन आहे. मग आणि इकडे हिरवा चारा काढून गिळून रेडी ठेवला होता. पण होळीच्या दिवशी दिवसभर मी पोराच्या हातातून कलर लावायचा वाचलो. आणि या गड्याने संध्याकाळी मला कलर लावला. राजू काकाने इकडे थैली गेली आपली भरून रेडी ठेवली. आता कमजोर होते फक्त इंजेक्शन. ते इंजेक्शन बी काका जोडून घेऊन घेतलंय. आणि घरी आल्याला पोऱ्याला म्हटलं मजाक मध्ये तुला तोडसून हाता काही भिऊन बिन राहिला आपल्याला. आता हे पोर लय बेकार, त्याचा नान कुठे करायला पुरते. मग इकडे घरी आल्यावर औषध काढून घेतले आपण. आणि तेच औषधी आपल्याला त्या इंजेक्शन पास नव्हती, म्हणून आपण इंजेक्शन आणलं काकाच्या घरून. आणि ढोरायले औषध पाजामध्ये बाबा एक्सपर्ट आहे. आपली वगार पकडायचं आपल्याला काम बी नाही पडलं. मग तिकडे ते औषध गिरची पाजणं झालं, आपल्याला जाणं होतं बर्थडेले, कारण की आपल्या पैशाला का पोरांना बर्थडे साठी बोलवलं होतं. म्हटलं एकटं काय जा, म्हटलं रोहितला सोबत घेऊन जाऊ. आणि फक्त आपली वाट पाहायला चालू होती. माहिती आहे ना मला ब्लॉगरची पावर कशी आहे. आणि आरटी असा उभा आहे जसं की त्या नोकरीसाठी याचा इंटरव्ह्यू चालू आहे. म्हणून याचं आपण नाव ठेवलं तर छोटा पुंडारी. आणि याच्या बाबांना याच्या बर्थडे साठी स्काय शॉट बॅनर ठेवला. जलवामध्ये कुठेच नाही ना याचे बाबा मागे. आणि बर्थडे फक्त याचाच नाही तर त्या लाईनात दिदीचा पण आहे. आणि इकडे फुग्याच्या त्या चेहऱ्याला दर आलता, मग ते फुगेत लावलं डायरेक्ट झाडून तोडलं. आणि बे छोटा पुंडारीला काय झालं बे, आता बर्थडे दिवशी बी नाराज झाला. राहू दे हो, बिचारायला काले बर्थडे दिवशी नाराज करू राहिले. आणि तेवढे फटाके कम पडले, त्या भाऊन मोठे मोठे बॉम्ब घेऊन आलता. आणि केकची तर कमीच नाही ना, केक एवढा आणला होता की खाऊन पिऊन लय उरणार आहे हवी. आणि इकडे झालता मग बर्थडे चालू. आणि तिकडे घरामध्ये बर्थडे चालू झाला. मी आलो स्काय शॉट साठी बाहेर. आणि हे की खालचे नाहीत वर जाऊन फुटणारे फटाके. टेन्शन नाही घ्यायचं, लय 12 आवाजी. आणि फटाके तेवढे मस्त फुटू राहिले की सांगूच नका. आता झाले ना स्काय शॉटचे पुरे पैसे बसून, टेन्शनच नाही. धडाधड फुटू राहिले त्यामध्ये. आणि याच्या अंगात काय आला बे, अबे बॉम्ब चतुर आला बे, तो हातामध्ये फोनार बोलता बोलता. आणि तुम्हाला काय सांगू, तिकडे बाहेर फटाके फोडणं चालू होते. येणं तर केक कापणं राहू दिला आणि बंद, ते फटाके पायासाठीच बाहेर आले. आणि मग ते फटाके गिटाके फोडणं झालं, आता केला केक कापणं चालू. आणि थांबा त्याच्या नावाचा ब्रँड तुम्ही त्यालाच दिला चिपकून. काय हाल केला रे त्या छोट्या पुंडारीचा तुम्ही ना. मग केक गिक कापणं झालं, तिकडे लहान पोरा चालू होता फोटोशूट. मग तितक्यात मामा आणून दिला आपल्याला केक. ते फोटोशूट तर चालूच राहील म्हणे, पहिले केक खाऊन घे. मग घरी जाता मी आपल्या छोट्या पुंडारीची भेट घेऊन घेतली. आणि त्याचं झाल्यावर त्याच्या आबाची भेट घेऊन घेतली. आपण म्हटलं टेन्शन नका, सकाळी 8 वाजता आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ भेटून नाही. तसा घरी जायला टाइम बी झाला, कारण की घरून बी फोन चालू होते लवकर घरी. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा नको बोलला. तर लोक बाय बाय.